नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। शेवगाव नगर परिषदेसाठी भाजपकडून रत्नमाला फलके यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। नगराध्यक्ष पदासाठी थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, कशा पद्धतीने तयारी असणार आहे आणि आपण यापूर्वी कशा पद्धतीने काम केलं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही मोनिकाताई मार्फत महिलांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही 2020 साली स्वयं फाउंडेशनचे संस्थाची निर्मिती केली। त्यावेळेसही जास्तीत जास्त महिलांना मी त्यात हे करून घेतलं होतं ग्रुपमध्ये आणि जे प्रश्न असतील ते वहिनींपर्यंत नेऊन सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय। समोरच्या उमेदवारांचं आव्हान काही वाटतं का किंवा कशा पद्धतीची रणनीती असणार? नाही, तसं आम्हाला काही असं आव्हान वाटत नाही, कारण आता खूप वर्षाची शेवगावची जनता त्यांना अनुभवतीये आणि तसं त्यांची कामही बघितली आहे, त्यामुळे लोकांची नाराजी दिसतीये आणि आम्ही आता चांगला म्हणजे प्रयत्न करतोय की जे लोकांचे प्रश्न आतापर्यंत जे सोडवले त्याचा आम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होईल। दुसरीकडे जर बघितलं तर इथले जे मुद्दे आहेत, रस्ता असेल, पाणी असेल, कोणत्या मुद्द्यावरती आपण येऊ घातली निवडणूक लढवणार आहात? कोणते मुद्दे असणार आहेत प्रचाराचे? आम्ही आता सध्या रस्ते आणि पाण्याचा प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा, वहिनींच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न केलाय शेवगावमध्ये आणि लवकरच तो पाण्याचा प्रश्न सुटणार आहे हे जनतेपर्यंतही माहिती झालंय ते। त्यामुळं असं वाटतंय की जनता आहे आमच्यावर खुश आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल। एकूण जर बघितलं तर आपल्या विजयाचा विश्वास जो आहे तर तो रत्नमाला फलके यांनी व्यक्त केलेला आहे आणि येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये इथले जे प्रमुख आणि मूलभूत प्रश्न आहेत त्यावरतीच प्रचाराचे मुद्दे अवलंबून राहतील असं देखील त्यांनी सांगितले। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, शेवगाव, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।